महत्त्वाचा आढावा घेऊयात महाफास्ट मात्र जे आहे ते आपण बघतो आता छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर जे आहे ते अशा पद्धतीनं चक्क आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि रस्त्यावर जे आहे ते अशा पद्धतीने टायर जाळून जोरदार घोषणाबाजी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। खरं तर कालच जे आहे ते आंदोलन जाहीर करण्यात आलं होतं, पोलिसांनी परवानगी सुद्धा नाकारली होती। मात्र असं असलं तरी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचे ठिकाण वेगळं सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या खाली मोठा बंदोबस्त सुद्धा लावला होता। असं असलं तरी आता चक्क थेट समृद्धी महामार्गावरच भव्य चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलंय आणि कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आणि शिवसेनेत जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या समृद्धी महामार्गावर जे आहे ते दोन्ही बाजूनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। आपण बघतोय दोन्ही जे लेन आहेत त्या या ठिकाणी बंद पाडण्यात आल्यात आणि चक्क या ठिकाणी जे आहे ते समृद्धी महामार्गावर टायर जाळून ठाकरे शिवसेना कांदा प्रश्नावर आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर केंद्र सरकारने कांद्याला 12 रुपये 35 पैसे दर जाहीर केला असला तरी किमान कांद्याला 20 रुपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते आणि आपण बघतोय समृद्धी महामार्गावर टायर जाळून जे आहे ते हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलंय आणि या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नाही। पोलिसांनी जे आहे ते या समृद्धी महामार्गाच्या खाली बंदोबस्त लावला होता। वैजापूर तालुक्यातील जांबरगाव इंटरचेंज येथे हे आंदोलन होत होतं, मात्र ठाकरे शिवसेनेच्या वतीने जे आहे ते पोलिसांना चकवा देऊन या ठिकाणी हे आंदोलन सुरू करण्यात आले। आपण बघतो या ठिकाणी शिवसैनिकांनी जे आहे ते कांद्याच्या माळा गळ्यात घातल्यात आणि हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे आणि सरकार विरोधात जे आहे ते ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। जिल्ह्यात यापूर्वी सुद्धा अनेक आंदोलन झाले होते आणि कांद्याला जे आहे ते 1 रुपये किलोने दर मिळत होता, त्यामुळे जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते बाजार समिती कार्यालयात सुद्धा ठिय्या मांडला होता, मंत्रालयात सुद्धा आंदोलन झालं होतं आणि ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज समृद्धी महामार्गावर जे आहे ते अशा पद्धतीनं थेट आंदोलन सुरू केले। आपण बघतोय वाहनाच्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दोन्ही बाजूच्या लेन जे आहेत ते ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अडवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये जे आहे ते ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी जे आहे ते त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून? दादा, ते आंदोलक या ठिकाणी आहेत, काय सांगाल? थेट समृद्धी महामार्गावर आंदोलन करताय, काय मागणी?